नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण महिलांमध्ये होणारा एक प्रॉब्लेम आणि जो खूप सेन्सिटिव्ह टॉपिकसुद्धा आहे आणि ते म्हणजे ब्रेस्टमध्ये होणारी गाठ. आजकाल खूप मुलींना किंवा महिलांना हा प्रॉब्लेम होत आहे आणि खूप जणींना हे प्रश्नही आहेत की ही जी गाठ होते ती नॅचरली ठीक करू शकतो का? म्हणजे सर्जरीच करावी लागते की काही नॅचरल किंवा काही होमिओपॅथी अशा ट्रीटमेंट्स आहेत का अवेलेबल? तर ह्याच टॉपिकवर सविस्तरपणे मी आज तुम्हाला सांगणार आहे. इनफॅक्ट तुम्हाला अशी माहिती दुसऱ्या कुठल्याही व्हिडिओजमध्ये मिळणार नाही, कारण एक्झॅक्टली काय रिझन्स असतात ज्याच्यामुळे ह्या ब्रेस्टच्या गाठी होतात आणि तुम्हाला त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे हेच आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. सो तुम्हाला सुद्धा हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. सो आजकाल महिलांना जे ब्रेस्टमध्ये म्हणजे स्तनांमध्ये होणारी गाठ आहे हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे. तर बघा, जेव्हा पण पहिल्यांदा तर तुम्ही ब्रेस्टमध्ये गाठ तुम्हाला जाणवते तर सर्वात आधी तुम्ही डॉक्टरकडे जाऊन ती चेक करून घेतलं पाहिजे की ती कॅन्सरस गाठ आहे की नॉन कॅन्सरस आहे. त्यासाठी बऱ्याच टेस्ट असतात, जसं की एक तर सोनोग्राफी, मॅमोग्राफी आहे किंवा FNAC म्हणजे ब्रेस्टच्या गाठीमध्ये नीडल टाकून मग ती टेस्टिंगसाठी दिली जाते, ज्याच्याने कळतं की ही गाठ जी आहे ती कॅन्सरस आहे की नॉन कॅन्सरस आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली ज्या नॉन कॅन्सरस गाठी असतात त्या संदर्भातच बोलणार आहोत. जेव्हा पण तुम्हाला स्तनामध्ये गाठ जाणवते तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता, तेव्हा बऱ्याच वेळा काही मेडिसिन्स दिले जातात किंवा मग सर्जरीच सजेस्ट केली जाते. पण बघा, प्रत्येक गाठीसाठी सर्जरीच केली पाहिजे असं नाही आहे. काही नॅचरल ट्रीटमेंटसुद्धा अवेलेबल आहेत, त्या मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. पण सुरुवातीला आपण बघूया की या गाठी का होतात, गाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत आणि मग त्या गाठीची साईज कमी करण्यासाठी, स्पेशली जर तुम्हाला नॅचरली कमी करायची असेल तर मग एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. सो मुख्यतः ज्या ब्रेस्टमध्ये गाठी होतात त्याचं जे कारण आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. हॉर्मोन्समध्ये जेव्हा असंतुलन होतं तेव्हाच गाठी निर्माण होतात. तर महिलांच्या शरीरामध्ये बघा, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 हॉर्मोन आहेत, पण जी गाठ होते त्यासाठी इस्ट्रोजन हॉर्मोन रिस्पॉन्सिबल असतो. सो महिलांच्या शरीरामध्ये जेव्हा इस्ट्रोजन लेवल वाढते तेव्हा त्याला म्हणतात इस्ट्रोजन डॉमिनन्स आणि ह्या इस्ट्रोजन डॉमिनन्समुळे स्तनांमध्ये गाठ होऊ शकते. तर का होते? सो बघा, जेव्हा इस्ट्रोजन लेवल वाढते तेव्हा स्तनांमध्ये जे मिल्क डक्ट असतात त्याच्यामध्ये सूज येते आणि मग त्यामध्ये पाणी भरायला लागतं आणि नंतर जाऊन त्याची गाठ बनते. सो ह्या ज्या गाठी आहेत त्या 2 प्रकारच्या असतात. पहिलं आहे फायब्रो ॲडिनोमा. फायब्रो ॲडिनोमा जी गाठ आहे ती अर्ली इयर्समध्ये येते, म्हणजे 15 ते 30 वर्ष ह्या वयांमध्ये युज्युअली ही नोटीस होते. आणि ही जी गाठ असते ना ती पेनलेस असते, म्हणजे जास्त काही पेन नसतं ह्याच्यामध्ये. ती सॉफ्ट असते, अगदी रबरासारखी असते आणि ती मुवेबल असते, म्हणजे जर तुम्ही त्याला हलवलं तर ती गाठ हलते. आणि ही युज्युअली ही जी गाठ आहे ती मासिक पाळीच्या आजूबाजूला येत असते, म्हणजे मासिक पाळी येणार असेल तर या गाठीची साईज आहे ती वाढायला लागते आणि नंतर ऑटोमॅटिकली कमीसुद्धा होते. आणि जी दुसरी गाठ आहे ज्याला फायब्रो ॲडिनोसिस असं म्हणतात ती नंतर येते, म्हणजे 25 ते 40 वर्ष ह्या वयाच्या दरम्यान ही गाठ येत असते. ही जी गाठ असते ती सुद्धा मासिक पाळीच्या वेळेसच येते. या गाठीमध्ये खूप पेन होऊ शकतं आणि ही जी गाठ असते ती अगदी हार्ड असते, म्हणजे कडक असते आणि थोडी सेन्सिटिव्ह सुद्धा असते, म्हणजे ब्रेस्टमध्ये मग तेव्हा पेनसुद्धा व्हायला लागतं. आणि ही गाठसुद्धा मासिक पाळीनंतर कमी होते. काही काही महिलांमध्ये ही गाठ कम्प्लिटली निघून जाते आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस पाळी येते तेव्हाच ती दिसायला लागते. पण जी फायब्रो ॲडिनोमा जे आहे, सुरुवातीला जी गाठ येते अर्ली इयर्समध्ये, जी 15 ते 30 वर्षाच्या मध्ये येत असते, ती गाठ संपूर्णपणे जात नाही. अगदी छोटीशी गाठ तुमच्या ब्रेस्टमध्ये तुम्हाला जाणवेलच आणि पिरियडच्या वेळेस ती वाढते. पण फायब्रो ॲडिनोसिसची गाठ ती पाळीच्या वेळेस येऊन आणि कम्प्लिटली नाहीशी सुद्धा होऊ शकते. तर आता आपण बघूया की अशी गाठ जेव्हा होते तेव्हा एक्झॅक्टली तुम्हाला काय केलं पाहिजे, जेणेकरून एकतर त्या गाठीची साईज वाढली नाही पाहिजे, तुम्हाला सर्जरी करण्याची म्हणजे ऑपरेशन करण्याची गरज नाही लागली पाहिजे. बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या डाएटमध्ये, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये फॉलो करू शकता, जेणेकरून ह्या गाठीची साईज कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. जसं मी सांगितलं, हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे हा प्रॉब्लेम होतो. तर काही ज्या गोष्टी आहेत त्या हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम वाढवू शकतात, जसं की साखर. तुम्ही प्रोसेस फूड्स किंवा जे काही बाहेरचे फूड्स खूप जास्त घेत असाल तर हे तुम्हाला कम्प्लिटली बंद करावं लागणार आहे. आणि त्यासोबतच जे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ, हे तुम्हाला घेणं बंद करायला लागणार आहे.
कारण हे जे काही प्रोसेस फूड्स आहेत, रिफाईंड फूड्स आहेत, मैदा, त्याच्यानंतर साखर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आहेत त्या वाढवतात. म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या आहेत. म्हणजे दूध, दुधाचे पदार्थ, साखर, प्रोसेस फूड्स आणि जे पॅकेट्समध्ये फूड्स येतात, मैद्याचे जे काही पदार्थ आहेत हे सगळे तुम्हाला बंद करायचे. दुसरं जे करायचे ते म्हणजे प्लास्टिकचा वापर बंद करायचा आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. बघा, प्लास्टिकचे भांडे जेव्हा तुम्ही वापरता, म्हणजे प्लास्टिकचे डब्बे किंवा प्लास्टिकच्या वॉटर बॉटल्स आहेत, ह्या जर तुम्ही नियमितपणे वापरत असाल तर माहिती आहे का, ह्यामध्ये एक केमिकल असतं ज्याला BPA म्हणतात. आणि हे जे केमिकल आहे हे शरीरासाठी अजिबात चांगलं नाही आहे. जेव्हा पण तुम्ही असे प्लास्टिकचे भांडी वापरता किंवा वॉटर बॉटल्स यूज करता तर त्याच्यामार्फत प्लास्टिक तुमच्या शरीरामध्ये जाऊ शकतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे शरीरामध्ये हॉर्मोनसारखं काम करायला लागतं आणि ह्यामुळे इस्ट्रोजन हॉर्मोनसुद्धा शरीरामध्ये वाढतो आणि इस्ट्रोजन डॉमिनन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. बऱ्याच महिलांना इवन हॉर्मोनल इम्बॅलन्सचे जे त्रास आहेत ते प्लास्टिक युटेन्सिल्स म्हणजे प्लास्टिकची भांडी वापरल्यामुळे सुद्धा होतात. म्हणून प्लास्टिकची भांडी वापरणं सुद्धा तुम्हाला कम्प्लिटली बंद केलं पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स म्हणजे ब्रोकोली, कॅबेज, कॉलीफ्लॉवर, ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ह्या तुम्हाला रेग्युलरली तुमच्या फूडमध्ये घ्यायच्या आहेत. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. ह्या ज्या भाज्या आहेत ना, ह्यामध्ये एक कंपाऊंड असतं, त्याला डिम म्हणतात, डायएंडोलोमिथेन. तुम्हाला येते का, हे हॉर्मोनसाठी आणि लिव्हरसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या लिव्हरला डिटॉक्सिफिकेशनच्या प्रोसेससाठी हे मदत करतात. त्यानंतर शरीरामध्ये जे इस्ट्रोजन लेवल वाढलेलं आहे ज्याच्यामुळे ब्रेस्टमध्ये गाठी होतात त्यासुद्धा कमी करायला मदत करतं. सो तुम्ही नियमितपणे ह्या भाज्या घ्या आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला ओमेगा 3चे सप्लिमेंट्स घ्यावे लागणार आहेत. सो एक तर तुम्ही ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये अधिक असतात ते सुद्धा घेऊ शकता, म्हणजे अंडी, मासे, त्यानंतर फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, ह्या गोष्टीसुद्धा घेऊ शकता. पण जर तुम्हाला गाठ खूप मोठी झाली असेल, त्याच्यामध्ये पेन होत असेल, तर ओमेगा 3 स्पेशली जे कॉड लिव्हर ऑइलचे सप्लिमेंट्स असतात ज्याच्यामध्ये DHA आणि EPA ह्या दोन्ही गोष्टी आहेत, तर हे अँटी इन्फ्लेमेटरी आहे, म्हणजेच सूज कमी करण्यासाठी मदत करतात. त्याच्यामुळे जेव्हा पण पेनफुल जी गाठ असते ती जर तुम्हाला कमी करायची असेल तर सप्लिमेंट्स नक्की घ्या. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे व्हिटॅमिन Eचे सप्लिमेंट्स घेऊ शकता. सो व्हिटॅमिन E जवळजवळ 400 इंटरनॅशनल युनिट एवढं घेऊ शकता. सो हे सुद्धा गाठ जी आहे ती कमी करण्यासाठी मदत करते. सो बघा, ब्रेस्टच्या गाठीमध्ये जे काही टिश्यूज असतात त्याच्यामध्ये सूज असते. सो टिश्यूंची साईज कमी करायला हे जे व्हिटॅमिन E आहे ते मदत करतं. सो तुम्ही व्हिटॅमिन Eचे सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकता. आणि सुद्धा पुढे येणाऱ्या गाठीसुद्धा कमी होतात. जी एक्झिस्टिंग म्हणजे ऑलरेडी जी गाठ आहे त्याची साईज कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. सो व्हिटॅमिन Eचे सप्लिमेंटसुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकता. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे मी तुम्हाला एक ऑइल सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या ब्रेस्टवर किंवा गाठीवर हलक्या हाताने लावू शकता आणि ते म्हणजे इव्हनिंग प्राइमरोज ऑइल. सो हे जे ऑइल आहे ते अगदी थोडंसं तुम्हाला घ्यायचं आहे आणि ब्रेस्टवर जिथे पण गाठ आहे तिथे हलक्या हाताने मसाज करायचा आहे आणि हे तुम्हाला दररोज लावायचं आहे. म्हणजे झोपेच्या वेळेला किंवा बेड टाईमच्या वेळेला तुम्ही हे ऑइल लावू शकता. सो बऱ्याच स्टडीजमध्ये असं पाहिलं गेलं आहे की हे इव्हनिंग प्राइमरोज ऑइल आहे, ह्या ऑइलने सुद्धा गाठ जी आहे त्याची साईज कमी होण्यासाठी मदत होते. ह्या ऑइलमध्ये एक कंपाऊंड असतो ज्याला GLA म्हणतात. हे सुद्धा टिश्यूज जे असतात म्हणजे गाठीमध्ये जे टिश्यूज असतात त्यांना सॉफ्ट करतं, म्हणजे मऊ करतं आणि म्हणूनच जी गाठ आहे त्याची साईज कमी होण्यासाठी सुद्धा ह्याचा फायदा होतो. नंतर लास्ट म्हणजे तुम्हाला जर ही गाठ खूप कालावधीपासून असेल, ती अगदी त्याची साईज सतत वाढतच असेल, तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. होमिओपॅथीमध्ये सुद्धा बरीच चांगली मेडिसिन्स आहेत, जसं की कोनायम, फायटोलॅका, थोजाम. तर अशी वेगळीवेगळी मेडिसिन्स आहेत. ती गाठी स्पेशली ज्या ब्रेस्टमध्ये येणाऱ्या गाठी असतात त्या कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहेत. आम्ही सुद्धा आमच्या क्लिनिकमध्ये बरेच असे पेशंट्स आहेत ज्यांना सर्जरी सजेस्ट केली होती, पण मेडिसिन्स आणि डाएट दिल्यानंतर ही गाठ ऑटोमॅटिकली कमी झालेली आहे. इवन गाठीमध्ये होणारं पेन किंवा ब्रेस्टमध्ये होणारं पेन ते सुद्धा मेडिसिन्सनी कमी झालेलं आहे. सो तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम असेल आणि खूप कालावधीपासून असेल तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट जरूर ट्राय करा. आणि लास्ट मी म्हणेन की तुम्ही जेव्हा पण गाठ तुमच्या ब्रेस्टमध्ये जाणवते तेव्हा त्याचं रेग्युलर चेकअप करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतःहून सुद्धा ती गाठ चेक करत राहा. त्यानंतर नियमितपणे सोनोग्राफी करा, म्हणजे तुम्हाला कळेल की गाठीची साईज कशी आहे, ती वाढत आहे की कमी होत आहे,
किंवा साईज तशीच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा ऑब्झर्व करणं खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्हालासुद्धा ब्रेस्टमध्ये गाठ असेल आणि नॅचरल ट्रीटमेंट जर ट्राय करायची असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला जर तो इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा नक्की शेअर करा. स्पेशली ज्यांना पण हे ब्रेस्टमध्ये गाठ होण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासोबत हा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.